हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि सुंदर ते दान उबे बीटेवरी 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 सुंदरत धान उबे बीटेवरी करकटावरी देवानिया करकटावरी देवनिया तुलसीहार गया काश तुलसीहार गया काश पीतांबर तुलसीहार गया काश पीतांबर
तुका म्हणे माझेची सर्व सुख तुका म्हणे माझेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझेची सर्व सुख काही ना श्रीमुख आवडीने सिंहार गेला आसे पितांबर तुझी हार गेला आसे पितांबर महिला मंडळ उठाम पुढे या हरी विठोबार कुमार विठोबार कुमार हरी 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 विठोबार कुमार हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय रूप पाहता लोचनी 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 रूप पाहता लोचनी
कृष्ण हरे जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय राम जय राम जय जय राम जय जय राम ना घडे संचिता वाचो भोगतो न घडे संचिता वाचो भोगतो न घडे संचिता वाचो भोगतो न घडे संचिता वाचो करावे ते मनी समाधान करावे ते मनी समाधान मनोनिया मनी मानून खेदू मनोनिया मनी मानून खेदू मनोनिया मनी मानून खेदू मनावा गोविंद वेळोवेळा मनावा गोविंद वेळोवेळा आणि करू सावे न लगे बहुता आणि करू सावे न लगे बहुता आणि करू सावे न लगे बहुता करू सावे न लगे बहुता आपुल्या संचिता बाजुनिया फुल्या संचिता वाचुनिया फुल्या संचिता वाचुनिया मनोनिया मनी मानून खेदू मनोनिया मनी मानून खेदू मनोनिया मनी मानून खेदू मनावा गोविंद वेळोवेळा मनावा गोविंद वेळोवेळा मनावा गोविंद वेळोवेळा तुका म्हणे भार घातल्यावरी तुका म्हणे भार घातल्यावरी कैवारी नारायण होईल कैवारी नारायण मनोनिया मनी मानून खेदू मनोनिया मनी मानून खेदू मनावा गोविंद वेळोवेळा मनावा गोविंद वेळोवेळा हरे गोपाल कुमाई 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 हे थोड़ा इको दे रे ना रे रे ना तेरे नो रे ना रे ना दे भोग तो नाखडे संचिता वाचो भोग तो नाखडे संचिता
मन
हे मनावा मनावा गोविंद हे मनावा हे मनावा गोविंद हे मनावा हे मनावा 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 गोविंद मनावा गोविंद हे मनावा हे मनावा 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 गोविंद एक ताली वाजवा भजन करा माय बाप विठ्ठल 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 आवाज येत नाही दादा आवाज येत नाही हॅलो विठ्ठल बेस कमी करायचा विठ्ठल 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 पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय भोगतोन घडे संचिता वाचुनी करावे ते मनी समाधान म्हणून या मनी मानू नये खेदू म्हणावा गोविंदू वेळोवेळा आणि कारुसावे न लगे बहुता आपुल्या संचिता वाचून या म्हणून या मनी मानू नये खेदू म्हणावा गोविंदू वेळोवेळा तुका म्हणे भार घातली आवरी होईल कैवारी नारायण म्हणून या मनी मानू नये खेदू म्हणावा गोविंदू वेळोवेळा नमो विठ्ठला राजया पांडुरंगा
नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा, नमो पुंडलिका, नमो चंद्रभागा, नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा. पंढरीच्या देवराया, पंढरीच्या देवराया, पंढरीच्या देवराया, पंढरीच्या देवराया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, पंढरीच्या देवराया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया. पंढरीच्या पंढरीच्या देवराया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पंढरीच्या देवराया, दंडवत तुझे पाया, अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भोजतेजस्प्रदिक् प्रदेशं विधीन्द्रादिदेवाय सदास्तु यमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. नमो ज्ञानेश्वरा, 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 नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सदाशिवा, निवृत्ती उदारा सदाशिवा, निवृत्ती उदारा सदाशिवा, निवृत्ती उदारा सदाशिवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. ओ मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई त्रिभुवन. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचन अति भाविका. एका जनार्दनी तुमचा दास, त्याच्याच पूर्वावी विठाल विठाल. भोगतो न घडे संचित वाचनी, करावे ते म्हणी समाधान. अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा होता. असा आज या ठिकाणी स्वर्गवासी भिकाजी राणबा साणप यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने जो काही कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला, त्यांच्या पश्चामध्ये त्यांची मुलं असतील कचरू भिकाजी सानप, संतोष कचरू सानप आणि त्यांचा संपूर्ण हा सानप परिवार, या संपूर्ण छबराव भिकाजी सानप, निवृत्ती म्हातार वाफड, संतोष बाबूराव सानप, त्यांचा संपूर्ण परिवार, संपूर्ण परिवाराच्या वतीने आज या ठिकाणी हा कीर्तनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. माझे गुरुवर्य आदरणीय हरिभक्तपरायण विठ्ठल महाराज वागचौरे यांच्या गुरुकृपेने माझे वडील कैलासवासी भानुदास महाराज गजे यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करून संत मंडळी, वारकरी मंडळी, महाराज मंडळी, बसलेली तुम्ही सर्व श्रोते मंडळी, सर्वांच्या चरणी एकदा नतमस्तक होऊन माझ्या कीर्तनरूपी सेवेला सुरुवात करते. विठाल विठाल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग संत सम्राट वैराग्याची मूर्तिमंत पुतळी, वारकरी संप्रदायाचे कळस, विश्ववंदनीय श्रीमंत तुकोबारायांचा 4 चरणाचा उपदेश्वर प्रकरणातला सर्वांच्या परिचयाचा गोड असा अभंग आजच्या या कीर्तनरूपी सेवेकरता निवडला. तर या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय आजचं जे काही कीर्तन आहे, जे गेले त्यांच्या आत्म्याला शांती मिळवून देणारच आहे. पण इथे बसलेल्या उरलेल्या लोकांनी आपलं आयुष्य इथून पुढे कसं घालवायचं याचा उपदेश करणारं कीर्तन म्हणजे आजचं कीर्तन.
तर तुकोबाराय या अभंगातून म्हणतात की भोग तो न घडे संचिता वाचून. कुठल्याही माणसाच्या जीवनामध्ये कुठलाही भोग हा त्याच्या संचित कर्मानुसार घडत असतो. कारण प्रत्येक मनुष्याच्या जन्माला 3 कारणं असतात. आपल्या जन्माला कारण आहेत 3. पहिलं कारण म्हणजे आपलं कर्म, दुसरं कारण म्हणजे आपली वासना आणि तिसरं कारण म्हणजे आपण केलेलं पाप. या 3 कारणांमुळे आपण या मृत्यूलोकामध्ये जन्माला आलो. तर तुकोबाराय म्हणतात जन्माला पहिलं कारण आहे ते म्हणजे आपलं कर्म. मागच्या जन्मामध्ये ज्याप्रमाणे कर्म केले आगा कर्मी जे उरावे तेही सुख दुःखी फळावे आणि तया ते भोगावया यावे देहा एका. ज्ञानोबाराय म्हणतात आगा कर्मी जे उरावे, जे मागच्या जन्मातलं उरलंय ते आपल्याला संपवायचे. उदाहरणार्थ एखादा मनुष्य जेवायला बसला, 1 भाकर त्याच्या ताटामध्ये वाढली, त्याने अर्धी भाकर खाल्ली. तो घरच्या बायकोला म्हणतो बघ अर्धी भाकर आता खाल्ली, अर्धी भाकर मला जमत नाही, आता ती उष्टी केली, उरलेली भाकर मी नंतर खाईल. का? कारण ते तुमचं उष्ट आहे. आपलं उष्ट दुसरं खाणार आहे का? नाही. तसं आपलं कर्म हे आपल्यालाच भोगायचं. आणि बघा काही लोक जीवन जगत असताना विनाकारण एखाद्याला दोष देतात. कीर्तन संपलं की जवळ येतात आणि पटकन म्हणतात ताई त्यानंच माझं वाटोळं केलं. पण ऐका, तो या जगामध्ये आपलं वाईट करणारा कोणीच नाही आहे. आपलं वाईट हे आपल्या कर्माने होत असतं. मग आपलं वाईट आपल्या कर्माने कसं होतं त्याच्याकरता उदाहरण देते ऐका. एक मनुष्य रस्त्याने चालला होता. एका बंगल्याच्या आवारामध्ये एका हापूस आंब्याला असे मोठे 9-10 आंबे लागले होते. आता त्या माणसाने विचार केला की बंगल्याच्या आजूबाजूला कोणी दिसत नाही, एक आंबा चोरला तर काय फरक पडतो. म्हणून तो मनुष्य आंबा चोरण्याकरता त्या झाडाजवळ गेला. आता पुढचं तुम्हाला थोडंसं बोलायचं आहे. बोलता येतं ना सर्वांना? महिला मंडळ एवढ्या सिरियस का झाल्या? हां, आता पुढचं तुम्हाला बोलायचं आहे. तो मनुष्य चालत आंब्याच्या झाडाजवळ गेला. आता पहिला प्रश्न असा, आंबा बघितला कोणी? मोठ्याने बोला ना. बघितला कोणी? डोळ्याने. चालत गेले, पाय तोडला, हाताने खाल्ला, तोंडाने चव घेतली, जिभेने गेला, पोटात तृप्त झालं, मन तृप्त झालं. म्हटलं वा आंबा किती गोड लागतोय. तेवढ्यात घर मालकाने बघितलं. घर मालक एवढी मोठी काठी घेऊन आला, त्याच्या पाठीमध्ये काठी मारली. काठी मारल्याबरोबर दुःख झालं मनाला, पण पाणी कुठून आलं? डोळ्यातून. कारण आंबा कोणी बघितला होता. म्हणून ज्याचं कर्म त्याला. इथून पुढे अजिबात कोणाला दोष द्यायचा. ज्याप्रमाणे तुम्ही कर्म केले त्याप्रमाणे त्याचं कर्म हे ज्याला त्याला भोगावं लागतं. आता जन्माला दुसरं कारण आहे ती म्हणजे आपली वासना. जन्म गेलेला गे वासनेच्या संगे, 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 जन्म गेलेला तुम्हाला प्रश्न पडला असेल ना, ही 2 माणसं काय खात असतील, काय गातात हो. आणि महाराष्ट्रामध्ये सगळ्यात उंच आवाजाचे गायक जर म्हटलं तर ही जोडी. टाळ्या वाजा, खूप गोड. त्यांची पहिली चाल झाली असं वाटलं कीर्तनच करावं नाही. आता अतिशय गोड गातात. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, तेची झाली अंगे हरिरूप. तुकोबाराय म्हणतात आपल्या जन्माला कारण आहे ती आपली वासना. म्हणजे मरते समयी आपली वासना जिथे गुंतून पडते ना, तिथेच माणसाला पुढचा जन्म मिळतो. संत महात्मे म्हणतात आणि मरणी जया जाठवे, तो तेची गती ते पावे, म्हणून सदा स्मरावे
मातेची तुवा. ज्ञानोबाराय म्हणतात आणि मरणी जयाची आठवे. मरते समय ज्या गोष्टीची आठवण होईल ना त्याच घटकेला मनुष्य जातो. मग आपल्या जीवनामध्ये जी काही वासना आहे ती कशी आहे. माझ्या नाथ बाबांनी तिचं गोड वर्णन केले. वासना वढाळ गाय गड्यानो वासना वढाळ गाय वासना वडाळ गाय गड्यानो वासना वडाळ वासना वढाळ गाय गड्यानो वासना वढाळ हे वासना वडाळ गाय गड्यानो वासना वडाळ तिचा हनुमान बाबा तिचा हनुमान बाबा वासना वढाळ गाय वासना वढाळ गाय गड्यानो वासना वढाळ वासना वडाळ गाय गड्यानो वासना वडाळ वासना वडाळ गाय गड्यानो वासना वडाळ जाऊ नको तिकडे जाय खाऊन येते काय खाऊन येते काय जाऊ नको तिकडे जाय खाऊन येते काय वासना वढाळ गाय गड्यानो वासना वढाळ गाय गड्यानो वासना वढाळ वासना वडाळ गाय गड्यानो वासना वडाळ वासना वडाळ गाय गड्यानो वासना वडाळ शेजारणीनं या शेजारणीनं या शेजारीला बरणाई केलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया पंढरीला नेलं ग बया. वा वा वा. नाथ बाबा काय म्हणतात माहिती आहे. वासना वढाळ गाय आणि पुढे काय म्हटले मी. या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया. शेजारी म्हणते तुमची शेजारी नाही आपल्या देहामध्ये वासनारूपी शेजारी. तीच आपल्याला पंढरपूरला घेऊन जाते आणि तीच आपल्याला नातवंड सांभाळायला ठेवते महिला मंडळ. मग माझ्या नाथबाबांनी सांगितलं ही वासना कशी. वासना वढाळ गाय जाऊ नको तिकडे जाय खाऊ नये ते खाय. जिकडे जायचं नाही तिकडे माणसाला घेऊन जाते. जे खायचं नाही ते माणसाला खायला लावते. जे प्यायचं नाही पुरुष मंडळ गैरसमज करू नका पाण्याबद्दल बोलते मी. जे प्यायचं नाही ते माणसाला प्यायला लावते अशी ती वासना बरं का. मग संत महात्मे म्हणतात आता या वासनेला थांबवायचं आहे काय करावं लागेल तर त्याचं उत्तर नाथबाबांनी दिले. तिचा हाणून मोडावा पाय. काय म्हटले गाईचा पायच मोडून टाका. उदाहरणार्थ आता गाईचा पाय मोडायचा म्हणजे इथं कीर्तनातच ऐका. नाही तर घरी जाऊन शेजारच्याची गाय जर तुमच्या शेतात आली तर तुम्ही तिचा पाय मोडाल ना माझं नाव सांगाल. ती वासनारूपी गाय म्हणजे कुठली आपल्या देहामध्ये जी वासनारूपी गाय आहे. म्हणून संत महात्मे म्हणतात जन्माला कारण आहे ती वासना. आणि तिसरं म्हणजे जन्माला कारण आहे आपण केलेलं पाप. मागच्या जन्मामध्ये ज्याप्रमाणे पाप केलंय ते पाप फेडण्याकरता आपण या मृत्यूलोकात जन्माला आलोत. मग पाप फेडायचंय पुण्य कमवायचंय काय करावं लागेल तर सोपा उपाय हरिमुखे म्हणा. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. म्हणून तुकोबाराय म्हणतात कितीही दुःख जरी आपल्या वाट्याला आलं तरी काय करायचं माहिती आहे कुठलाही भोग किंवा कुठलंही कर्म हे आपल्या संचितानुसार आपल्या वाट्याला येत असतो. अभंगाचे प्रथम चरण. भोगतोन घडे संचिता वाचोनी 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 भोगतोन घडे संचिता वाचोनी
भोगतो न घडे संचिता वाचोनी करावे ते मनी समाधान. तुकोबार आहे म्हणतात, कुठलाही भोग हा आपलं संचित कर्म म्हणजे साचून ठेवलेलं कर्म. कर्मानुसार माणसाला ज्याची त्याची जागाही मिळत असते. एक सुंदर उदाहरण सांगते, प्रत्येकानं लक्षपूर्वक ऐका आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये ते कामी येणार. एका गावामध्ये एक मनुष्य म्हातारा झाला. आता म्हातारा झाल्यानंतर बघा, एकदा का माणसाचं वय झालं, मुलं नीट बोलत नाही, नातवंड जवळ जात नाही, सुना नीट बोलत नाही, शिव्या शाप ऐकून ऐकून जेवायला वेळेवर मिळत नाही, तो मनुष्य फार कंटाळला. आता एकाच जागेवर बसून बसून घरातली मुलंही त्याला कंटाळली, सुनाही त्याला कंटाळल्या. काहीतरी केलं पाहिजे. ती सुनबाई आपल्या नवऱ्याच्या जवळ गेली आणि म्हणते, अहो तुमच्या बाबांचं इतकं वय झालं, हा म्हातारा दिवसभर घरात बसून राहतो, याला कुठेतरी वृद्धाश्रमात पोहोचून या. आता पोहोचून या म्हटल्यानंतर त्यानेही विचार केला की या बापाचा आता उपयोग तरी काय. पण विचार करा रे, ज्या बापाने हाडाची काढ करून आपल्याला लहानाचं मोठं केलं, त्या बापाला आपण वृद्धाश्रमामध्ये पोहोचवण्याचा विचार करतो. किती पुण्य केले असेल त्यांच्या मुलांनी, किती पुण्य केलं असेल. त्या मुलाने ठरवलं, म्हटले बापाला वृद्धाश्रमामध्ये पोहोचवायचं. बापाच्या बॅगा वगैरे भरल्या आणि तो मुलगा बाबाला सोडण्याकरता वृद्धाश्रमात गेला. आता बाबाला सोडण्याकरता वृद्धाश्रमात गेला, बाबाला वृद्धाश्रमामध्ये त्याने सोडलं, पण मुलगा घरी यायच्या अगोदर बाबा परत घरी हजर. बघा, म्हातारी माणसं आणि मांजर कुठेही नेऊन सोडा, ती सगळ्यांच्या अगोदर पुढेच घरी येतात. मी म्हाताऱ्या माणसाची टिंगल करत नाही, त्यांची स्मरणशक्ती सांगते. त्यांची स्मरणशक्ती इतकी प्रबळ असते की ते आपल्या घरी बरोबर येत असतात. एका माणसाने मांजर पाळलं होतं. ते मांजर म्हातारं झालं. मांजर म्हातारं झालं, त्याने विचार केला याला आयुष्यभर आपण प्रेमाने सांभाळलं, हे आपल्यासमोर जर मेलं तर मला वाईट वाटेल. म्हटलं त्याला जंगलात सोडून येऊया. म्हणून त्या माणसाने ते मांजर पोत्यामध्ये घातलं, पॅक बांधलं, सायकलवर गेला आणि त्याला जंगलामध्ये सोडून दिलं. इतक्या जंगलामध्ये गेला की तो मनुष्य रस्ताच विसरला. ते मांजर त्याच्या पुढे पळत सुटलं, त्याने त्याला रस्ता दाखवला. बरोबर ना? इतकी माणसांची स्मरणशक्ती असते. ते बाबा परत घरी आले. बाबा परत घरी आले. सुनबाईनं मुलाने विचार केला की अरे काल याला वृद्धाश्रमात सोडलं आणि आज बाबा परत घरी आले. म्हटले आता काय करायचं. म्हटले काशीला जातो आणि बापाला म्हणे गंगेतच ढकलून देतो. सुनबाई म्हटली काय नवरा. म्हटली मी मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार केले, त्याचंच फळ आहे. किती चांगली बुद्धी दिली म्हणे तुम्ही देवी मातेने तुम्हाला. आत्ताच जा म्हटली, आजच जा आणि तुमच्या बापाला म्हटली गंगेत ढकलून या. तोही गेला बापाच्या जवळ. म्हटला बाबा तुमचं आता वय झालं, इतक्या वर्ष आपण कधी काशीला गेलो नाही, माझी अशी इच्छा आहे आपण एकदा काशीचं दर्शन करून येऊ. ठीक आहे चला म्हटलं. निघाले दोघेजण रेल्वेने गेले. मध्यरात्री 2 वाजता दोघेजण काशीला पोहोचले. मुलाने सांगितलं बाळा आता थोडासा आराम करू, सकाळी उठलो की मग गंगेचं स्नान करू, काशी विश्वेश्वराचं दर्शन घेऊ आणि परत तरी रेल्वेने घरी. तो म्हटला बाबा तुम्हाला ढकलायला आलोय, परत न्यायला. मनातल्या मनात याने विचार केला उद्या सकाळी जर लोकांनी ढकलताना बघितलं कुणीतरी बाबाला वाचवेल. तो म्हटला बाबा काशीचं महत्त्व असं आहे, जेव्हा आपण रात्री येणार तेव्हा रात्री गंगेमध्ये स्नान करायचं आणि त्याच रात्री काशी विश्वेश्वराचं दर्शन घ्यायचं. कारण रात्री जर ढकललं तर बापाला कोणी वाचवणार नाही. ठीक आहे बाबा म्हटले. दोघेजण गंगेच्या पाण्यामध्ये गेले. बाबा म्हटले बाळा माझं वय झाले, नको रे बाबा एवढ्या पाण्यात. नाही बाबा शास्त्र आहे म्हणे, नाभीपर्यंत आल्याशिवाय गंगेच्या स्नानाचं पुण्य माणसाला भेटत नाही. उतरले बाबा पाण्यात. अगदी नाभीपर्यंत पाणी आलं. बाबाला अजून पुढे नेलं, गळ्यापर्यंत पाणी आलं आणि त्या बाबाने सांगितलं बाळा मारायला आलास का गंगेचं दर्शन घ्यायला आलास. त्याने सांगितलं बाबा गळ्यापर्यंत पाणी आलंय, आम्ही तुम्हाला इतकं कंटाळलोय का मी तुम्हाला आज गंगेत ढकलण्याकरता आलोय. आता बाबा मी तुम्हाला ढकलून देणार. बाबाने सांगितलं जा रे,
तुम्ही लोक घरी कोणी विचारत नाही, तुझी बायको विचारत नाही, मुलं विचारत नाही, तूही विचारत नाही. तुमचे शिव्या खाण्यापेक्षा गंगेमध्ये मेलो तर मोक्ष तरी मिळेल. मग कशाला घाबरता? बाबाने सांगितलं तुम्हाला ढकलतोस ना, पण इथे नको ढकलू, थोडासा वरच्या बाजूला ढकल. मुलाने सांगितलं असं का? तुला काय करायचं आहे? इथं नको, तुला ढकलायचंच आहे ना, मला इथे नको ढकलू, थोडंसं वरच्या बाजूला ढकल. त्या मुलाने सांगितलं का बाबा? त्यानं सांगितलं अरे बाबा, मी माझ्या बापाला इथंच ढकललं होतं. ज्याचं कर्म भोगतो न घडे. ज्याप्रमाणे आपण कर्म केलं त्याप्रमाणे संत महात्मे म्हणतात तुम्हाला ते भोगावं लागणार. म्हणून असं काहीतरी करा. ऐसी या साधन करा काही, ऐसिया साधन करावाई, ऐसिया साधन करावाई, ऐसिया साधन माझे नाथ बाबा म्हणतात ऐसिया साधन करा काही, असं काहीतरी साधन करा की तेने नव्हे जन्म यमाची यातना. स्वर्गामध्ये गेल्यानंतर तुम्हाला यमाच्या यातना सहन कराव्या लागणार नाही, असं काहीतरी कर्म करा. म्हणून तुकोबाराय म्हणतात आपण या मृत्यू लोकामध्ये जन्माला आलोय ना, हा मनुष्य जन्म असा आहे की इथे आपण जन्माला आलो ना तर प्रत्येकाला हा मृत्यूलोक सोडून एक ना एक दिवस जायचं आहे. काही काही लोक मरणाकरता प्रयत्न करतात, पण देवाच्या घरचा न्याय असा आहे ज्याला मरायची इच्छा आहे ना त्याला परमेश्वर कधीच मरू देत नाही, आणि ज्याला जगायची इच्छा आहे त्याला परमेश्वर जगू देत नाही. बघा एक मनुष्य संसाराला फार कंटाळला, त्याने विचार केला म्हटलं दुःखरूपी जीवन जगण्यापेक्षा मेलेलं बरं. त्याच्या लक्षात आलं इथून जर म्हटलं आपण नाशिक रोडला जर गेलो आणि नाशिक रोडच्या उड्डाण पुलावरून जर खाडी उडी मारली तर म्हटलं एका झटक्यात माणसाचा जीव जाणार. रागारागाने तो मनुष्य नाशिक रोडला गेला, सकाळी सकाळी गेला, उड्डाण पुलावरून खाली उडी मारली आणि खाली उडी मारली तेवढ्यात त्या ब्रिजच्या करून एक भाजीवाला भाजीची पाटी घेऊन चालला होता, यानं वरून उडी मारली, हा भाजीच्या पाटीत पडला आणि बिचारा भाजीवालाच मेला. ज्याला जगायची इच्छा आहे त्याला जगू दिलं नाही, ज्याला मरायचंय त्याला मरू दिलं नाही, कारण देव तारी त्याला कोण मारी. हा देवाच्या घरचा न्याय आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात भोगतो न घडे संचिता वाचोनी. आता संचित कर्म म्हणजे काय तर मागच्या जन्माचं साचून ठेवलेलं कर्म. आता साचून ठेवलेलं कर्म कसं भोगावं लागतं, एक सुंदर उदाहरण सांगते. ओरिसा प्रांतातले एक साधू, ते म्हणजे आमचे सज्जन महाराज, ज्यांची आमच्या वारकरी संप्रदायाने नोंद घेतली. सज्जन कसाया विकू लागे मास, ते सज्जन महाराज जगन्नाथपुरीची रथयात्रा करण्याकरता निघाले होते. रस्त्याने चाललेले असताना मुक्काम दरमुक्काम करत करत चालले होते. संध्याकाळच्या वेळेला एका गावामध्ये मारुतीचं मंदिर दिसलं. महाराज त्या मंदिरामध्ये मुक्कामा करता थांबले. गावातली 4-5 मंदिराच्या बाहेरून एक सुंदर तरुण तडफदार 20-25 वर्षाची तरुण स्त्री त्या मंदिराच्या बाहेरून चालली होती. तिची नजर त्या मंदिरामध्ये गेली, सज्जन महाराजांवर गेली. महाराजांचं वय 20-25 वर्षाचं होतं आणि महाराज दिसायला फार सुंदर होते. त्या सुंदर स्त्रीनं त्या महाराजांना बघितलं. ती बाई त्या महाराजांच्या प्रेमात पडली, मंदिरात गेली, सांगितलं महाराज आपण कोण. त्यांनी सांगितलं या देहाला सज्जन महाराज असं म्हणतात. आला तर कुठून.
ओरिसा प्रांतातून आलोय, चाललात कुठे? जगन्नाथपुरीची रथयात्रा करण्याकरता निघालोय, रात्रीचा मुक्काम तुमच्याच मंदिरात, भोजनाची व्यवस्था? महाराजांनी सांगितलं, कुणी जर दिलं तर मी खाणार, नाही कुणी दिलं तर पाणी पिऊन मी तसाच उपाशी झोपणार. बोलता बोलता ओळख निघाली. महाराजही कसाई समाजाचे होते आणि ती बाईही कसाई समाजाची होती. तिने सांगितलं, महाराज पाणी पिऊन झोपण्यापेक्षा माझ्या घरी चला. सज्जन महाराजांनी सांगितलं, बाई आम्ही साधू महात्मे कोणा संसारिकाच्या घरी जात नाही, असं करू नका महाराज, साधू संत येते घरात तुझी दिवाळी दसरा. चला बाई तुम्ही पुढे व्हा, मी पाठीमागून येतो. ती बाई पुढे गेली. सज्जन महाराज त्यांच्या घरी गेले. त्या बाईनं महाराजांकरता पाची पकडण्याचं भोजन तयार केलं. त्या बाईचा नवरा आणि सज्जन महाराज दोघंही जण भोजन करण्याकरता बसले. महाराज हात धुण्याकरता बाहेर गेले आणि तेवढ्यात धो धो पाऊस पडायला सुरुवात झाली. महाराजांनी सांगितलं, बाई भोजन सुंदर झालं, आता येतो. त्या बाईनं सांगितलं, महाराज आता भोजन तर झालंय, बाहेर धो पाऊस पडतोय, विजा चमकतायत, मोठं वादळ उठलंय, ढगांचा गडगडाट चालू आहे, विजा चमकताय, एवढ्या रात्री मंदिरामध्ये जाणं बरं नाही. महाराज आजची रात्र जरा माझ्या घरी मुक्काम करा. महाराजांनी सांगितलं, बाई तुमच्या घरी जेवलं हेच खूप झालं, आता मुक्कामाचा आग्रह मला करू नका. तिनं सांगितलं, महाराज पहाटे मी तुम्हाला अडवणार नाही, जेव्हा वाटेल तेव्हा उठून जा, पण आजची रात्र मात्र महाराज थांबा. पाऊस खूप पडत होता, सगळीकडे पाणी पाणी झालं होतं. महाराजांचा नाविलाज झाला होता. सज्जन महाराज त्या बाईच्या घरी मुक्कामाकरता थांबले. मध्यरात्री 2-2:30च्या सुमारास आपला पती गाढ झोपलेला बघितला. ती बाई उठली, सज्जन महाराजांच्या रूममध्ये गेली, महाराजांच्या अंगाला स्पर्श केला आणि महाराज उठले. आणि महाराजांनी सांगितलं, बाई रात्री बेरात्री एखाद्या परपुरुषाच्या जवळ जाताना तुम्हाला भीती वाटत नाही का? तिने सांगितलं, महाराज त्याच्यामध्ये लाज कसली, आणि तुमचा पती घरामध्ये असताना? तिने सांगितलं, तुम्हाला माझ्या पतीची भीती वाटते का? ती बाई घरामध्ये पळत गेली, धारधार असा कोयता घेतला, धारधार अशी कुऱ्हाड घेतली आणि त्याच कुऱ्हाडीने त्या बाईने आपल्या पतीचा खून केला. हा सगळा प्रकार सज्जन महाराज बघत होते. एक कामातूर झालेली स्त्री आपल्या नवऱ्याला जर मारू शकते, आता ही माझं काय करेल, माझं काही खरं नाही. महाराजांनी जीव मुठीत धरला, खिडकीतून उडी मारली आणि जीव मुठीमध्ये घेऊन महाराज जीवाच्या आकांताने पळू लागले. त्या बाईनं विचार केला की अरे, महाराजांकरता ज्या नवऱ्याला मारलं तो नवराही मेला आणि ते महाराजही पळाले, आणि या महाराजांना उद्या गावात जर जाऊन सांगितलं का हिने हिच्या नवऱ्याचा खून केला, मला हे सगळं सोडून जेलमध्ये जावं लागेल. त्या बाईनं डाव पलटला. मध्यरात्रीच्या सुमारास ती बाई धावत पळत बाहेर आली, मोठमोठ्याने आरडाओरडा केला, धावा, पळा, वाचवा. सगळी गावकरी मंडळी पळत आली. काय झालं बाई? तिने सांगितलं, कोणी एक साधू महात्मा आपल्या मंदिरात आला होता, मला वाटलं चांगला असेल, त्याला मी घरी नेलं, पाची पक्वान्नाचं भोजन खायला घातलं, त्याला झोपायला जागा दिली, आणि रात्रीच्या वेळेला माझा पती गाढ झोपेमध्ये असताना या महाराजानं माझ्या पतीचा खून केला. तुम्ही कीर्तन ऐकलं ना, खून कुणी केला होता? महिला मंडळ, तिनेच. आळ आणला महाराजांवर. हे ऐकून गावकऱ्यांच्या तळपायाच्या मस्तकात गेली. गावकरी महाराजांच्या पाठीमागे पळू लागले. सगळा गाव पळत होता. एकटे महाराज काय करणार होते हो? गावाच्या बाहेर महाराजांना पकडलं, धरून बांधून मारुतीच्या मंदिरासमोर आणलं. त्या बाईला तिथे हजर केलं. सांगा बाई, या महाराजांचं कायच करू, याला मारू का जिवंत सोडू? त्या बाईनं सांगितलं, त्या महाराजाला मारूही नका आणि त्याला जिवंतही सोडू नका, तुम्ही म्हणाल तसं बाई. त्या बाईनं सांगितलं, ज्या हाताने या महाराजानं माझ्या पतीचा खून केला, ज्या हाताने या महाराजानं माझी आबरू लुटली, या महाराजाचे दोन्ही हात तोडून टाका. त्या बाईच्या सांगण्यानुसार गावकऱ्यांनी सज्जन महाराजांचे दोन्ही हात तोडले. चुकीची शिक्षा दिली, महाराजांना सोडून दिलं. पुढे महाराज निघाले, जगन्नाथपुरीला जाऊन पोचले. जगन्नाथाच्या चरणावर आपलं मस्तक टेकवलं, हंबरडा फोडला, सांगितलं, जगन्नाथा अरे माझी काय चुकी होती रे, माझा मी तुझ्या यात्रेला निघालो होतो, मंदिरामध्ये ती कोणी स्त्री आली, तिने स्वतः मला तिच्या घरी नेलं, पाची पक्वान्नाचं भोजन खायला घातलं, तिने माझ्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला, तिने तिच्या पतीचा खून केला आणि सगळा माझ्यावर, आणि माझे दोन्ही हात तोडले. याच्यामध्ये माझी चुकी काय? सांग ना जगन्नाथा.
जगन्नाथाने सांगितलं, सज्जन महाराज शांत व्हा, तुम्ही माझे फार जवळचे भक्त आहात, पण कर्म नावाची गोष्ट कितीही जवळचा भक्त असला तरी त्याला चुकत नाही. मग महाराजांनी सांगितलं, जगन्नाथाने सांगितलं, ऐका महाराज, तुमचे 2 हात तुटले ना, हे तुमचं आत्ताचं नाही, तुमचं मागच्या जन्माचं संचित कर्म आहे. काय असं केलं होतं मागच्या जन्मामध्ये का या जन्मात माझे 2 हात तुटले? जगन्नाथाने सांगितलं, ऐका सज्जन महाराज, मागच्या जन्मामध्ये तुम्ही एक संन्यासी साधू होतात. ज्या बाईच्या घरी तुम्ही मुक्कामाला होते ना, ती बाई मागच्या जन्मात एक गाय होती आणि तिचा पती मागच्या जन्मात एक कसाई होता. एक दिवस त्या कसायाच्या हातून ती गाय पळाली, तुम्ही तिथून चालला होतात. कसायाने तुम्हाला विचारलं, महाराज माझी गाय इथून पळाली का? तुम्ही उजव्या हाताचा संकेत केला आणि सांगितलं, हो तुमची गाय या दिशेला गेली. त्या गायीला सुद्धा समजलं या महाराजांनीच माझा पत्ता सांगितला. त्या गायीने मनातल्या मनात विचार केला की महाराज तुमच्यामुळे आता मला तो कसाई पकडणार आहे, मला कत्तलखान्यात नेऊन माझी कत्तल करणार आहे. ह्या जन्मात नाही, पण महाराज पुढच्या जन्मामध्ये मी तुमचा काटा काढल्याशिवाय राहणार नाही. आणि तोच काटा काढण्याकरता मागच्या जन्मातली ती गाई या जन्मामध्ये बाई झाली, तो कसाई तिचा नवरा झाला. मागच्या जन्मामध्ये त्याने तिला कत्तलखान्यामध्ये कापल्यामुळे या जन्मामध्ये तिने त्याला घरातच कुऱ्हाडीने कापला. ज्याचं कर्म त्याला. पण दोघांमध्ये माझी चुकी काय? त्यावेळेला जगन्नाथाने सांगितलं, दोघांमध्ये तुमची चुकी एकच. हिंदू धर्मामध्ये गोमातेला पवित्र मानतात. त्या दिवशी कदाचित महाराज एका हाताने जर गाय दाखवली नसती तर त्या गोमातेचा जीव वाचला असता. पण मागच्या जन्मामध्ये एका हाताची शिक्षा का या जन्मामध्ये तुमचे 2 हात तुटले म्हणून भोगतो न घडे संचिता वाचोनी. ज्याच्या त्याच्या कर्मानुसार जीवनामध्ये सुख दुःख हे येत असतात. म्हणून करावे ते मनी समाधान. तुकोबाराय म्हणतात, सुंदर असं मन भगवान परमात्म्यानं दिलं, पण माझी बहिणाबाई म्हणते मन दिलं. कसं दिलं? मन वढाय वढाय उभ्या पिकातला ढोर, मन वढाय वढाय उभ्या पिकातला ढोर, किती हाकल हाकल पुन्हा येतं पिकावर, किती हाकल हाकल पुन्हा येतं पिकावर, किती हाकल हाकल पुन्हा येतं पिकावर, किती हाकल हाकल पुन्हा येतं पिकावर. उभ्या पिकातला ढोर, मन वढाय वढाय उभ्या पिकातला ढोर, किती हाकल हाकल पुन्हा येतं पिकावर, किती हाकल हाकल पुन्हा येतं पिकावर. माझी बहिणाबाई म्हणते, भगवान परमात्म्याने तुम्हाला मला मन दिलं. कसं? मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर, किती हाकल हाकल पुन्हा येतं पिकावर. म्हणजे पिकावर म्हणजे काय? हे मन आपण संसारातून कितीही बाजूला करण्याचा प्रयत्न करा, ते मन संसारातून बाजूला जातच नाही. ते पुन्हा पुन्हा आपल्याला संसारामध्ये अडकवत असतो. आता आम्ही सांगितलं, महिला मंडळ तुमचं वय झाले. माणसाचं वय झाल्यानंतर माणसाने हरिपाठाला गेलं पाहिजे, कीर्तनाला गेलं पाहिजे, भजनाला गेलं पाहिजे, आळंदीला गेलं पाहिजे, पंढरपूरला गेलं पाहिजे. काही काही महिला विचार करतात, महाराज लोक सांगतात ते बरोबर आहे, फक्त कीर्तनात, घरी गेले का विसरले. मग महाराजांचं ऐकून एखादी बाई पंढरपूरला योगायोगानं निघाली. आता पंढरपूरला निघाल्यानंतर ती बाई बॅगा बिगा भरते आणि बॅगा भरल्या, तिकडून दिंड्या आल्या का बॅग उचलली का ती सरळ पंढरपूरला जाते का? सरळ जाते का? नाही. बॅग भरते, ओट्यावर ठेवते, घरात जाते, सुनबाई मी चालले पण जरा मुलांकडे लक्ष दे. परत बॅगेजवळ जाते, परत जाते, सुनबाई मी चालले पण दारं खिडक्या जरा नीट लावत जा. आवा चालली पंढरपुरा येशीपासून येते घरा. हवा चालली हो चालली पंढरपुरा, हवा चालली हो चालली पंढरपुरा, चालली हो चालली पंढरपुरा, चालली हो चालली पंढरपुरा, हवा चालली हो चालली पंढरपुरा, हवा चालली हो चालली पंढरपुरा, चालली हो चालली पंढरपुरा, चालली हो चालली पंढरपुरा.
म्हणावा लागला. आवा चालली पंढरपुरा येशीपासून येती घरा. सरळ आपण पंढरपूरला जात नाही. आपण कितीही जरी ठरवलं ना, आपलं मन हे संसारामध्येच गुंतलेलं असतं. आपण संसारामध्येच रममाण झालेलो असतो. म्हणून संत महात्मे म्हणतात की आपण या मृत्यूलोकामध्ये जन्माला आलोत ना, मग इथे जन्माला आल्यानंतर आपल्याला काय करायचे? भोगतो न घडे संचिता वाचोनी, करावे ते मनी समाधान. तुकोबाराय म्हणतात की आपण या मृत्यूलोकामध्ये जन्माला आलो, मनाला समाधान मानलं पाहिजे. कारण आपल्या जीवनामध्ये कितीही जरी दुःख आलं तरी कुठल्याही गोष्टीचा खेद करायचा नाही. अभंगाचे दुसरे चरण. मनोनिया मनी हा मनोनये बेस बेस मनोनिया मनी हा मनोनये मनी
वा वा वा. म्हणून या मनी मानू नये खेदू म्हणावा गोविंदू वेळोवेळा. तुकोबरे म्हणतात कितीही जरी दुःख वाट्याला आलं तरी कुठल्याही गोष्टीचा खेद दुःख मनामध्ये बाळगायचं नाही, तर उलट काय करायचं माहिती आहे, बसल्या जागी म्हणावा गोविंदू वेळोवेळा. विठ्ठलाचं नामचिंतन तुम्हाला मला प्रत्येकाला करायचं आहे. पण तुम्ही सांगाल दुःखामध्ये जर विठ्ठलाचं चिंतन केलं तर काय होतं. एक शेवटचं उदाहरण सांगते की दुःखामध्ये जर विठ्ठलाचं चिंतन जर केलं तर काय होतं. ज्या वेळेला माझी संत जनाबाई विठ्ठलाची भक्त नामदेवरायांची दासी, नामदेवरायांच्या घरी दासी जणी म्हणून ती कपडे धुणं, भांडी घासणं, स्वयंपाक करणं, झाडलोट करणं, सगळी कामं माझी जनाबाई करायची. सगळी कामं माझी जनाबाई करायची आणि रात्रीच्या दिवसभर सगळी कामं करून झाली, घरातली सगळी माणसं झोपली का रात्रभर जनाबाई जात्यावर दळण दळायची. सुंदर माझे जाते ग फिरते बहुते ग ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. सासू आणि सासरा दिरतो तिसरा ओव्या गाऊ व्रतारा तू ये रे बा विठ्ठला. ओव्या गाऊ व्रतारा तू ये रे बा विठ्ठला. दळण दळायची आणि दळण दळताना प्रत्येक कडवं झालं की म्हणायची ए रे बा विठ्ठला, ए रे बा विठ्ठला. त्या विठ्ठलाला मंदिरात साकडं पडायचं की अरे माझी जणी दिवसभर सगळी कामं करून दमते, रात्रीच्या वेळेला जात्यावर दळण दळते आणि दळण दळताना पुन्हा पुन्हा मला हाक मारते, मग मलाही जणी करता गेलं पाहिजे. महाद्वाराचं दार बंद झालं का देवाने धावत पळत जावं आणि जनाबाईला जात्यावर दळण दळू लागावं. एक दिवस दळण खूप होतं. दळण दळता दळता दोघंही छान दळण दळतायत, गप्पा मारतायत. दळण दळता दळता गप्पा मारता मारता देवाला खूप घाम आला. देवानं आपल्या गळ्यातले सगळे दागिने काढले आणि जनाबाईच्या मांडीखाली ठेवले. दळण दळू लागले, गप्पा मारू लागले. दळण दळता दळता गप्पा मारता मारता पहाटेचे 4 वाजले. देवाला कळालंच नाही. तिकडे वारकरी मंडळी मंदिरामध्ये आली आणि वारकऱ्यांनी आवाज दिला, उठा पांडुरंगा प्रभात समयोपातला वैष्णवाचा मेळा गरुडा गाडी राधना. वैष्णवाचा मेळा गरुडा गाडी राधना. उठा पांडुरंगा प्रभात समयोपातला आवाज दिला वारकऱ्यांनी, उठा पांडुरंगा प्रभात समयोपातला वैष्णवांचा मेळा गरुडा पारी दाटला. उठा म्हटल्या बरोबर देवाची गडबड झाली. जोपर्यंत वारकरी मंडळी गरुड खांबापर्यंत आहे तोपर्यंत ठीक आहे. आता गरुड खांबाचा महादेवाचा महाद्वाराचा अंतर किती काय गेले असतील तर माहिती पडेल. उठा म्हटल्याबरोबर देवानं विचार केला, आता वारकरी मंडळी जर महाद्वारात गेली, दार उघडलं, मी जर विटेवर नसेल तर माझं काही खरं नाही. देव घाईघाईनं उठले. देव घाईघाईनं उठले, पितांबर सावरला. देव पळत सुटले. जनाबाई म्हणते, देवा देवा अहो तुमचे दागिने. काहीच बोलू नको जणे. देव धावत पळत निघाले. परत पळत आले. दागिने म्हणून जनाबाईची गोधडीच गळ्यात घातली आणि देव पळत सुटले. जनाबाई म्हणते, देवा आता काहीच बोलू नको. देव पळत पळत महाद्वारात गेले. विटेवर जाऊन उभे राहिले आणि देवाच्या लक्षात आलं, म्हटला अचानक दागिने जड झाले कसे काय. खाली वाकून बघितलं, गळ्यात दागिने नाही, गोधडी. आता म्हटले जनीचंही खरं नाही, माझंही खरं नाही. पुजारी मंडळींनी दार उघडलं. दार उघडणार तेवढ्यात देवानं अंगावरची गोधडी काढली आणि बाजूला फेकली. आणि पुजाऱ्यांचं लक्ष गेलं देवाच्या गळ्याकडे, तर देवाच्या गळ्यामध्ये एकही दागिना नव्हता. चोरी झाली, चोरी झाली, सगळीकडे आरडाओरडा झाला. एका पुजाऱ्याचं लक्ष गेलं त्या गोधडीकडे. 100% कोणीतरी चोर तोंड लपून मंदिरामध्ये आला. दागिने सापडल्याबरोबर गोधडी टाकून निघून गेला.
ती गोधडी सगळ्या पंढरपुरातून फिरवली. एका बाईनं सांगितलं 100% जणीचीच आहे, कारण ती जनाबाईची कट्टर विरोधक होती. गाव तिथे विरोधक, जनाबाईला होते. आपलं काय हो. जनाबाईच्या रूमची झडती घेतली तर जनाबाईच्या रूममध्ये देवाचे सगळे दागिने सापडले. देवाचे दागिने सापडले. तिथल्या राजानं फरमान सोडलं, आताच्या आत्ता हिला सोळावर द्या. जनाबाई करता चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये सोळं रोवण्यात आला. धरून बांधून जनाबाईला सोळाकडे चालवलं होतं. त्या विरोधातल्या बायका म्हणायच्या, जने लाज वाटत नाही का तुला? दिवसभर विठ्ठल विठ्ठल म्हणते, तुझ्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणतात म्हणते, आणि दिवसभर विठ्ठलाचं नामचिंतन करते. जने रात्री त्या विठ्ठलाच्या चोऱ्या करते, लाज वाटत नाही का तुला? जनाबाई मनातल्या मनात म्हणते, विठ्ठला आज या बायका काय काय बोलतात मला सहन होत नाही, पण देवा याच्यामध्ये चुकी माझी नाही रे. असा का रे विठ्ठला तू केलास कावा, अलंकार विसरोनी गेलासी देवा. वाकळ नेली तू खांद्यावरी, आळ चोरीचा माझ्यावरी. ओव्या गाऊन स्वरात दासी झालीच्या घरात. देवा हे सगळे जण मला बोलतायत ना, याच्यामध्ये माझी चुकी नाही रे. धरून बांधून जनाबाईला सोळापर्यंत नेलं. जनाबाईला सोळावर चढवलं आणि सोळावर चढवल्याबरोबर चमत्कार घडला हो. सोळाचे त्या झाले पाणी पाणी. सोळाचं पाणी झालं, त्याच्यातून पांडुरंग परमात्मा प्रगट झाले. जनाबाई पळत गेली, देवाचे चरण पकडले. देवानं जनाबाईला उठवलं, सांगितलं, उठ जणे, रडू नकोस, तू माझी भक्त आहे. तुझ्यावर इतका मोठा चोरीचा आळ आला, पण जणे तू कोणाच्याही समोर माझं नाव घेतलं नाही ग. तिथं आपल्यातली जर कोणी जनाबाई असते ना, ती पटकन म्हटली असती, मी नव्हते गेले मंदिरात, देवच माझ्या घरी आलता. पण जणे इतका मोठा चोरीचा आळ तुझ्यावर आला, सुळावर देण्यापर्यंतची शिक्षा तुला झाली, पण तू कुणाही समोर माझं नाव न घेता मनातल्या मनात माझं विठ्ठल विठ्ठल असं चिंतन केल्यामुळे जणे मला तुझ्यावरचं संकट दूर करावं लागलं. म्हणून तुकोबाराय म्हणतात, म्हणावा गोविंदू वेळोवेळा, म्हणून या मनी म्हणून खेदू. कितीही जरी दुःख वाट्याला आलं, म्हणून तुकोबाराय म्हणतात, कितीही जरी दुःख वाट्याला आलं, अजिबात कोणावर रुसायचं नाही. अभंगाचे तिसरे चरण. आणि
ती कन्या तुमचीच आहे बरं, चापडगावची आहे. संजय भाऊसाहेब आव्हाड यांची कन्या आहे. 5 वर्षापासून ती माझ्याकडे शिकते आणि आता चांगली कीर्तनसुद्धा करते. हां, ती आपलीच कन्या आहे, जरा भरभरून आशीर्वाद द्या. हां. आणि का रुसावे न लगे बहुता आपुल्या संचिता वाचवण्या म्हणून तुकोबाराय म्हणतात. कितीही जरी दुःख वाटायला आलं तरी अजिबात कोणावर रुसायचं नाही. एकदा सर्वांनी जरा मोठ्या प्रेमाने भजन करा. विठोबा रखुमाई हरे विठोबा रखुमाई 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 हरे विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा क्या बात है ओ बार कुमाई ओ बार कुमाई ओ बार कुमाई ओ बार कुमाई टाटा हा पकवास 1 2 3 हा भरता हा वाह 1 2 3 हा वाह क्या बात है क्या बात है वाह हाँ टाल वाजवा की डर हाँ थोबा 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 वाह 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 आणि का रुसावे न लगे बहुता आपुल्या संचिता वाचवणी. आज या ठिकाणी आपल्या माझ्या अल्पमतीप्रमाणे अभंगाचा शेवटला म्हणते धावता भावार्थ आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. आत्ताच म्हणून घेते पिंगळा. संत बातम्या म्हणतात की आम्ही तुम्हाला म्हणतो तुम्ही आळंदीला जा, पंढरपूरला जा, हरिपाठाला जा, कीर्तनाला जा, भजनाला जा. आणि एवढंही सांगून जर तुम्ही आमचं ऐकत नसाल तर हे जरी नाही काल दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल, तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल. सरते शेवटी बा काळ बांधून नेल, सरते शेवटी बा, सरते शेवटी बा काळ बांधून नेल, सरते शेवटी बा. एका जनार्दनी आमचे काय बा जाईल, एका आमचे काय वाजायल. पिंगळा 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 महाद्वारी, पिंगळा महाद्वारी, कोणी बोलत देखा पिंगळा महाद्वारी. एका जनार्दनी आमचे काय वाजायल, एका जनार्दनी आमचे काय वाजायल. पिंगळा महाद्वारी बोली बोली बोले
एक एक टाळी, एक टाळी. हात वरती करून टाळी वाजवा. गुळा गुळा वाजते टाळ, मन जना नादर साळ. गुळगुळा वाजती टाळ धन धन नादर साळ. गुळा वाजते टाळ, मन जना नादर साळ. गुळगुळा वाजती टाळ धन धन नादर साळ. हे निर्गुण निराकार दादा माहूर माझे गाव. निर्गुण निराकार दादा माहूर माझे गाव. शकून 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 सांगावया आले माई माझे नाव. शकून सांगावया आले माई माझे शकून सांगावया आले माई माझे नाव. शकून सांगावया आले माई माझे नाव. होम वाग्या सोम वाग्या प्रेम नगरावारी. सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी. माझ्या मल्हारीची वारी मल्हारी. माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी. हे माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी. माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी. करुणी उचित ओ करुणी उचित प्रेम झाली उदया. दान मागायचं दान मागायचं पिंगळा महाद्वारी. किती कला येतात हो तुम्हाला. त्यांनीच म्हटलं असताना बरं. आता हे तुम्ही म्हणा एकदा तुम्ही म्हणा ते. हे जरी नाही काल तरी दुसरं येईल. हे जरी नाही काल हे जरी नाही काल तरी दुसरं येईल. हे जरी नाही काल शरद शेवटी बा काळ बांधून येईल. 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 जनार्दनी आमचे काय बांधाई. हे जनार्दनी आमचे काय बांधाईल. हे जनार्दनी आमचे काय बांधाई. हे जनार्दनी आमचे काय बांधाईल. हे पिंगळा 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 मागवारी. बोलबोली तरेचा पिंगळा मागवारी. 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 पिंगा ग बाई पिंगा ग. पिंगा ग बाई पिंगा. पिंगा ग बाई पिंगा ग. पिंगा ग बाई पिंगा. हे पिंगा ग बाई पिंगा ग. पिंगा ग बाई पिंगा. पिंगा ग बाई पिंगा ग. पिंगा ग बाई पिंगा. अवगा 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 जिंगा ग. अवगा दांगड 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 जिंगा ग. शेतदाना तुम्ही शेतदाना टिपरी मला जागाई हो. शेतदाना तुम्ही शेतदाना टिपरी मला जागाई. शेतदाना तुम्ही शेतदाना टिपरी मला जागाई हो. शेतदाना तुम्ही शेतदाना टिपरी मला जागाई हो. करोनी उदित करोनी उदित प्रेम गाली राजुया दे. आलो दान मागायाच दान मागाया. आलो दान मागायाच आलो दान मागाया. दान मागायाच आलो दान मागायाच. दान मागायाच दान मागायाच. दाताच दातून घ्या गंगुनी. दाताच दातून घ्या गंगुनी.
मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची मल्हारीची वारी मल्हारीची वारी गौर फिरविता तुम्ही डुकडुक ऐका डाला फिरविता तुम्ही डुकडुक ऐका तुम्ही डुकडुक ऐका डुकडुक ऐका पिंगळा 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 मागवारी बोलबोलीत लेका पिंगळा मागवारी 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 पिंगळा काही राहिलं का बघा गाणारे असे पाहिजे ना ऐकणारे तुमच्यासारखे पाहिजे तरच आनंद. आजचं कीर्तन म्हणजे श्राद्धाचं कीर्तन वाटतच नाही. त्या आजींचे बाबांचे नातू काय नाव म्हटले तुमचं काय संतोष ना संतोष सतीश सानप आम्हाला फोन केला तेव्हाच म्हटले 2 महिन्यापूर्वीच मला फोन केला म्हटले ताई कीर्तन पाहिजे म्हटलं माझी तब्येत ठीक नाही. परत 2 महिने थांबले कार्यक्रम 15 दिवसा आल्यावर मला फोन केला आता ठीक झाल्या का आता तारीख द्या म्हटलं. मला अपेक्षा तुमची आणि या 2 महाराजांची म्हटले बाकी कोणाची नाही. कीर्तन तुमचं आणि ओंकार महाराज ना कैलास महाराज मला गावात आणायचीच. त्याला जिद्द म्हणतात. आहे गरीब घराणं पण जिद्द म्हणतात त्याला. आम्ही आमच्या आजोबांनी आमच्यासाठी काहीतरी केलं आहे आमच्या वडिलांनी आमच्यासाठी काहीतरी केलं आहे. जास्त वेळ घेणार नाही शेवटची 5 मिनटं घेते. जीवनामध्ये आपले आईबाप हे सगळ्यात महत्त्वाचे असतात. प्रत्येक ठिकाणी संतांनी कवींनी कवयित्रींनी सर्वांनी आईचेच गोडवे गायले. बापाचे गोडवे आजपर्यंत कोणी गायले नाही. जीवनात जितकी आई महत्त्वाची तितका आपला बापही महत्त्वाचा. एकदा का आपले माईबाप या जगातून या विश्वातून निघून गेले ना परत ते कधीच आपल्या घरी येऊ शकत नाही. कारण का जेव्हा आपले माईबाप आपल्याला सोडून जातात ना तेव्हा ते कुठे गेलेले असतात. हो गेली दुरी दिगंतरा पुन्हा येणे नाही घरी. विजला हो नंदादीप कशी जाऊ मी मंदिरी. लाडकी माझी आई वाट पहा ती कैवारी. भोळी रखुमाई गेली झाली उदास पंढरी. श्रद्धांजली देता थरथरे माझी काया. राहू दे रे माझी आई मोक्षपदी देवराया. राहू दे रे माझा बाप मोक्षपदी देवराया. मायबाप गेल्यानंतर कीर्तन संपलं प्रवचन संपलं. आपण देवाला म्हणतो देवा माझ्या आईला माझ्या बापाला मोक्षपदाला ने. पण जिवंतपणी आपले मायबाप हे सगळ्यात महत्त्वाचे असतात. प्रत्येक ठिकाणी संतांनी कवींनी कवयित्रींनी सर्वांनी आईचेच गोडवे गायलेत. जीवनात जितकी आई महत्त्वाची ना तितका आपला बापही महत्त्वाचा. आई म्हणजे घराचं मांगल्य असतं तर बाप म्हणजे घराचं अस्तित्व असतो. आणि त्या अस्तित्वाला आपण का विसरतो. रस्त्याने चालताना काटा टोचला फटका लागला आपण फक्त आई गा असं म्हणतो. पण एखादा सर्प किंवा विंचू जर आपल्याला दिसला ना साप दिसला आपण बाप रे असं म्हणत असतो. छोट्या संकटसमयी आई आठवते तर मोठ्या संकटसमयी जीवनामध्ये आपल्याला आपला बाप आठवल्याशिवाय राहत नाही. पण तो बाप आपल्या मुलासाठी आपल्या मुलींसाठी आपल्या संसारासाठी किती चटके सहन करत असतो. इतका दिवसभर तो काम करून दमतो. घरी आल्यानंतर आपला दमलेला चेहरा तो बायको मुलांना दाखवत नाही. अरे इतका तो दमलेला असतो. मुलांना मी तुम्हाला सांगते तुमचा बाप कामावरून आल्यानंतर जरा त्याच्या छातीजवळ जा. त्याच्या हृदयाचे ठोके ऐका किती दमलेला असतो तो तुमचा बाप. हुरामंदी माया त्याच्या काळ्या मेघवानी दाखविना कधी कोणा डोळ्यातल पाणी. झिजू झिजू संसाराचा गाडा
घडीभर तू थांब जरा ऐक त्याची धापर लई अवघड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर लई अवघड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर मुकी मुकी माया त्याची मुकी घाल मेल मुकी मुकी माया त्याची मुकी घाल मेल लेकराच्या पायी उभा जन्म उधळेल आधाराचा वड जणू वाकल आभाळ त्याच्या इना पाचोळा जिन रान माळ जिन रान माळ घडीभर तू थांब जरा ऐक त्याची धापर लई अवघड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर. अरे बापाचा अभ्यास करणं तितकं सोपं नाही. बाप अतिशय अवघड आहे. कितीही तुम्ही त्याचा अभ्यास करा कितीही त्याच्यावर प्रेम करा. बाप करी जोडी लेकुराचे वडी 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 बाप करी जोडी हे वाळ
बोला मीरा सीता धनी मीरा सीता धनी मीरा सीता धनी. वा वा वा. बापाचं आपल्या मुलावर फार प्रेम असतं म्हणून बाप आपल्या मुलाकरता काय काय करत असतो. जास्त वेळ घेणार नाही. शेवटचे फक्त 2 मिनटं इथे बसलेल्या प्रत्येक बापासाठी की आपला बाप आपल्या जीवनामध्ये काय करत असतो आणि आपण स्वतः काय करत असतो. जीवनामध्ये आपला बाप काय करत असतो ऐका. बाप नसतो कुणाच्या ध्यानी मनी बाप माझा वेदनांचा धनी. बाप नसतो कुणाच्या ध्यानी मनी बाप माझा वेदनांचा धनी. आई मायेचा सागर ही सत्य आहे कहाणी पण दुर्लक्षित बापाच्या त्या व्यथा कुणीतरी जाणे. बाप नसतो कुणाच्या ध्यानी मनी बाप माझा वेदनांचा धनी. आई तव्यावरची भाकरी बाप तव्यावरचा पनिता भाकरी करपू नये म्हणून चटके खाई माझा पिता. आई तव्यावरची भाकरी बाप तव्यावरचा पनीर भाकरी करपू नये म्हणून चटके खाई माझा पिता. वेदना किती जरी झाल्या तो कुणाला सांगत नाही फक्त गरजा परिवाराच्या तो पूर्ण करत राही. तू खलपवून हासतो वरवरुनी बाप माझा वेदनांचा धनी वेदनांचा धनी वेदनांचा धनी. अशा प्रकारे एक बाप आज या जगातून या विश्वातून देतं का ती पत्रिका पत्रिका मोबाईल पत्रिका त्यांची नाव लक्षात नाही ना. दिलं आज या ठिकाणी स्वर्गवासी भिकाजी राणबा सानप यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आज या ठिकाणी जी काही कीर्तनरूपी सेवा आयोजित केली त्यांच्या पश्चामध्ये त्यांचे मुलं आहेत कचरू भिकाजी सानप संतोष कचरू सानप छबराव भिकाजी सानप त्यांचा मुलगा संतोष भाऊ छबराव सानप त्यांचे नातू निवृत्तीभाऊ मतारबा फड त्यांचे नातू जिजाबाई सोमनाथ घुगे मुलगी वच्छलाबाई महादू सांगळे मुलगी सौ राधाबाई महादू सांगळे मुलगी सौ पूनम राहुल बाबडनाथ आणि सौ साक्षी सागर गीतेनाथ या संपूर्ण परिवाराच्या वतीने आपल्या वडिलांना 2 मिनटं गडबड करू नका 2च मिनटं भावपूर्ण आदरांजली श्रद्धांजली अर्पण करण्याकरता 2 मिनटं हा मोबाईल घ्या. कीर्तनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. अतिशय सुंदर गोड अशा या वातावरणामध्ये आजची ही कीर्तनरूपी सेवा या ठिकाणी पार पडली आणि या कीर्तनाकरता ज्यांनी 2 तास गोडाची मृदुंगाची सेवा दिली ते आमचे आदरणीय राम महाराज पवळ यांचे शिष्य त्यांच्या संस्थेतील विद्यार्थीने आमचे माऊली महाराज. तो सुद्धा काय खात असेल काय मृदुंग वाजवतो अतिशय जीव तोडून माऊली करता एकदा जोरदार टाळ्या वाजवा खूप गोड. आणि नंतर ज्यांनी सेवा दिली त्या महाराष्ट्रातील नामवंत महिला मृदुंगाचार्य महाराष्ट्रामध्ये महिलांमध्ये ज्यांचं सगळ्यात मोठं नाव आहे ते यशोदाताई साळुंके नाशिकवरून या ठिकाणी अतिशय गोड सेवा दिली. यशोदाताईंचं एकदा जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करा. आणि या ठिकाणी ज्यांनी गोड असं गायनाचं काम केलं संपूर्ण महाराष्ट्रभर ज्यांचं गायन आहे ज्यांचा आवाज आहे आणि महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जोरदार आवाज जर म्हटला तर आदरणीय हरिभक्तपरायण कैलासजी महाराज पवार आणि आदरणीय हरिभक्तपरायण ओंकारजी महाराज जगताप आणि अतिशय साधे भोळे गायक. कुठल्याही गायकाला कुठल्याही कीर्तनकाराला कुठल्याही कलाकाराला सांभाळून घेणार नाही तर काही काही गायक त्यांच्याच तोऱ्यात त्यांना कीर्तनकार कळत नाही त्यांना पखवादे कळत नाही. म्हणजे अतिशय साधं भोळं असं व्यक्तिमत्व हे दोन्ही गुणीजन गायक या ठिकाणी उपस्थित राहिलेत. आज कैलासजी महाराज वैजापूरहून आलेत आमचे ओंकारजी महाराज आळंदीवरून आलेले आहेत. रात्रीच आमची आळंदीमध्ये भेट झाली. माझ्या विद्यार्थिनी भूमिताई पाटील युवा कीर्तनकार भूमिताई पाटील युवा कीर्तनकार श्रावणीताई आव्हाड पाठीमागे हे संस्थेतले सगळे विद्यार्थी आज या ठिकाणी उपस्थित राहिले. अतिशय गोड त्या मुलांनी सेवा दिली सुंदर पावल्या खेळल्या त्यांच्याकरताही जोरदार टाळ्या वाजवा.
त्यानंतर चोपदार आहेत, त्यांचंही या ठिकाणी मनपूर्वक आभार. विनेकरी आहेत ते आपल्याच गावातील जय हरी बाबा सानप. बाबा जय हरी. आणि तुम्ही सगळा श्रोतवर्ग गणगोत्र नातेवाईक त्यांच्या दुःखात सहभागी झालात, त्यांच्या या कार्यात सहभागी झालात, त्यांच्या कार्याची शोभा वाढवली. जमलेल्या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार. समोर बसलेली सगळीच मंडळी आता ओळखीची आहे, सर्वांचं नाव काही घेत नाही कारण मला आता उभं राहत नाही, बराच वेळ झाला. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे 7 महिन्यापूर्वी नांदेडला माझा खूप मोठा ॲक्सिडेंट झाला आणि त्याच्यामध्ये मी जगेल की वाचेल याची गॅरंटी नव्हती. पण आज तुमच्यासमोर उभी आहे. आले देवाजीच्या मना आणि तेथे कोणाचेच आले ना. निश्चितच त्या ॲक्सिडेंटमध्ये माझा आवाजही गेला होता, माझा हातपायसुद्धा गेला होता. पण निश्चितच आज 7 महिन्यानंतर पण तुम्हाला माझा आवाज माहिती आहे. प्रत्येकाला प्रश्न पडला असेल ताईंच्या आवाजाला झालं काय, पण अजूनही थोडंसं 2 महिने अजून थोडं क्लिअर व्हायला जातील. बस तुमचे आशीर्वाद तेवढे पाठीशी असू द्या. जमलेल्या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार. या कीर्तनाकरता आमच्या निमोंच्या ताई सांगळे, तुकाराम भाऊ सांगळे, बेरेवाडीचे पांडुभाऊ फड, कचरू अण्णा फड, आमचे श्रावणीचे वडील संजय भाऊ असतील काय, हां आपले श्रावणीचे बाबा आहेत तिकडे पाठीमागे, केदार का तुम्ही दाढीवाले, हां सरपंच आहेत ना, त्यांचं या ठिकाणी मनीकडे आदरणीय हे बाबा सुदाम बाबा आणि आमचे आदरणीय हरिभक्त परायण गुणीजन गायक नवनाथजी महाराज. कीर्तन संपल्यावर आले असो, तेही कुठेतरी नारळ घेऊन आले असतील हो. 2-3 कार्यक्रम करून आले. अरे वा, बरं त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार. जमलेल्या सर्वांचाच आभार. आणि जवळजवळ 1 वाजले बघा, ऊन इतकं आहे पण तुम्ही सगळे इतके आनंदाने बसलात कारण तुम्ही हे सगळं वातावरण बघितलं, एवढ्या लांबून आलेले हे गायक मंडळी बघितली आणि तुम्हालाही आनंद वाटला. म्हणून आपल्या सर्वांचं पुण्याचे आभार. यूट्यूबवाल्या दादांनी 2 तास शूटिंग केलं, त्यांचे आभार. झालेली सेवा विठ्ठल रुक्मिणीच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर विठ्ठल जय जय विठाला बोलिले देवा